कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीनं काय पूर्वनियोजन करायला हवं हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समोरील हा प्रश्न असतो. तर त्या अनुषंगाने आपण बघून घेऊ की काय केलं पाहिजे, की त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे सोयाबीनमध्ये चक्रीभुंगा, खोडमाशी आणि हुमणी या 3 किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचबरोबर रस शोषक किडींचा सुद्धा आता प्रादुर्भाव व्हायला लागला आहे. तर त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रियेमध्ये आपण थायमेथॉक्झम 30 किंवा इतर जे कीटकनाशक आहेत ते उपलब्ध आहेत त्यांचा वापर करू शकतो. त्यानंतर आपण पेरणी करताना जे खतासोबत आहे ग्रॅन्युल कीटकनाशक जे भेटतात, फर्टेरा असेल त्यामध्ये क्लोरेंट्रॅनिलिप्रोल जे आहे ते ग्रॅन्युल फॉर्ममध्ये असते किंवा थायमेथॉक्झम प्लस पिप्रोनिल हे सुद्धा ग्रॅन्युल फॉर्ममध्ये मार्केटमध्ये मिळते. त्याचा आपण 2 ते 3 किलो वापर करू शकता किंवा इतर एखादं जे कीटकनाशक आहे त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता. जे खतामध्ये मिसळून पेरणी करताना वापरायचं, जेणेकरून काय होईल की जे किडीचे अंडे असतील किंवा कोश असतील ते मरून जातील व आपलं पीक त्यामुळं काय होईल नियंत्रणात राहील. पुढे किडीचं नियंत्रण होईल आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. ह्या गोष्टी जर आपण कीड नियोजनाच्या दृष्टीनं, पूर्व नियोजनाच्या दृष्टीने जर केल्या तर नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.